तर नमस्कार मित्रांनो, मी जस्ट आत्ता माझ्या हॉस्पिटलमध्ये एक छोटीशी ट्रेनिंग कंप्लीट करून बाहेर आलो आहे आणि रोड्सवरती आल्यानंतर मला एक छोटीशी गोष्ट अशी आहे जी मला तुम्हाला दाखवायची अशी इच्छा झाली की आपल्याकडे आणि इकडे अब्रॉडमध्ये रोड्सच्या कन्स्ट्रक्शनमध्ये एक छोटीशी गोष्ट खूप मोठा रोल कसा प्ले करते हे मी तुम्हाला आता दाखवतो. रोड्स कसे बनवले गेलेले तिथं. तर सगळ्यात पहिली गोष्ट तर अशी आहे की तुम्ही इथं बघू शकता रोड्सवरती ज्या मार्किंग्स आहेत तर त्या एकदम क्रिस्टल क्लिअर बनवल्या गेलेल्या आहेत. आणि आता हा जो रस्ता आहे तो माझ्या घराकडे चालला आहे. मी जस्ट ह्या हॉस्पिटल कॅम्पसमधून बाहेर निघालो. तर तुम्ही बघू शकता इथे हा जो एरिया आहे हा पूर्णपणे सोशल एरिया आहे हॉस्पिटलच्या बाहेरचा. किती व्यवस्थितपणे मेंटेन केला गेलेला आहे या पद्धतीने की आपल्याकडे आमदार खासदार करोडपती लोकांच्या घरामध्ये जसे एंट्रीसाठी एरियाज असतात एक त्या टाईपचं वातावरण इथे तुम्हाला बघायला भेटू शकते. आणि हां, जी एक गोष्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी इच्छुक होतो ती अशी आहे, ह्या रोड्सच्या साईडला तुम्ही बघा जिथं डांबर टाकलेलं आहे त्याच्या साईडने त्यांनी एक दगडाची म्हणा फळशीची म्हणा एक पट्टी मारलेली आहे पूर्ण रस्त्याला इथून तिथं, की जेणेकरून पावसाळा असो किंवा हेवी व्हेकल इथून चाललेलं असो रस्त्यामध्ये जे आहे कुठंच काही असं फुटलेलं तुम्हाला दिसणार नाही, कारण ते पूर्णपणे अवॉइड करतं रस्त्याला फुटण्यापासून. आणि किती बारकाईने हे रस्ते बनवलेले आहेत हे तुम्ही इथं बघू शकता. आता हा रस्ता जो आहे इथं टर्न होतोय तर त्यांनी किती मार्जिनली जो आहे तो हा रस्ता क्रिएट केलेला आहे. म्हणजे हे वातावरण तुम्ही बघा, ह्याचा मेंटेनन्स बघा तुम्ही, आणि हे किती क्रिएटिव्हली आणि किती बारकाईने लक्ष देऊन हे रस्ते बनवले गेलेले आहेत. म्हणजे हा एक कॉमन रोड आहे फक्त पेडेस्ट्रियन्ससाठी. तर तुम्ही बघा की व्यवस्थित किती पद्धतीने असा मेंटेन केला गेलेला आहे हा रस्ता. तर मित्रांनो, हे दाखवण्याचं एकमात्र कारण फक्त असं होतं की आपल्याकडे रस्ते जर फुटले तर डांबर टाकायला कोणी लवकर येत नाही, पण इथे डांबर टाकायच्या अगोदरच रस्त्यांच्या साईडने कुठल्या पद्धतीने त्या मार्जिन्स सेट केल्या जातात आणि रस्ता फुटू नये म्हणून बनवायच्या आधीच ती काळजी घेतली जाते. फुटल्यानंतर तर मी तुम्हाला एखाद दिवशी परत एखादा व्हिडिओ बनवून टाकल की ते लोक काउन्सिलवाले येतात जिथं जिथं रस्ता फुटलेला आहे तर ते लोक तिथं येऊन परमनंट पेंटनी मार्किंग्स करून जातात. म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा ते येतात तर त्यांना माहिती आहे की रस्त्यावरती त्यांना कुठं कुठं फिलिंग्स वगैरे करायची आहे. तर त्या मार्किंग्स नेक्स्ट टाईम जेव्हा मी बाहेर जाईल मला दिसल्यावरती मी नक्कीच त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवणार की ह्या पद्धतीने इथे रस्त्यांची फिलिंग्स केली जाते. आणि हे लाँग टर्मचा विचार करून हे कन्स्ट्रक्शन वगैरे असं केलं जातं, खूप बारकाईने केलं आहे. आणि मी तुम्हाला अजून आता पुढे गेल्यानंतर अजून एक जो हायवेचा रस्ता आहे तो दाखवतो. मोजून 1-2 मिनटं चालून मी हायवेला आलेलो आहे आणि तुम्हाला अजून एक मी गोष्ट दाखवतो. इथे खूप छान आहे बघायला ती. आता हा जो रस्ता आहे हा इकडे हायवे आहे, पण चालायला त्यांनी हायवेपासून एक 10-12 फूट अंतर सोडून पेडेस्ट्रियन्स वॉक म्हणून हे केलेलं आहे. इथं बघा तुम्ही, इथं पण रस्त्याच्या साईडनी पूर्ण मार्जिनलायझेशन केलं आहे जेणेकरून की रस्ता वगैरे फुटणार नाही. तर तो सायकलवाला जो आला आहे तुम्ही बघा, तो गुलाबी याच्यातून चालला आहे रस्त्याच्या कलरमधून, कारण हा जो गुलाबी रस्ता आहे हा बनवला आहे सायकलिस्टसाठी आणि हा ब्लॅक रस्ता जो आहे हा आहे पेडेस्ट्रियन म्हणजे वॉकिंग वगैरे करतात त्यांच्यासाठी. आणि हा रस्ता चालला आहे माझ्या घराकडे. बघा किती सुंदर पद्धतीने हे वातावरण यांचं हे बाहेरसुद्धा सोशल एरिया जो आहे तो त्यांनी मेंटेन केला आहे. म्हणजे इथं खाली आपल्याकडे काँग्रेस वगैरे उगतं, इथे ऑटोमॅटिकच म्हणजे असे फुलं वगैरे उगतात. हे बघायला खूप छान वाटतं. तर बघू शकता तुम्ही. तर मला हा व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण फक्त एवढं होतं की इथे ह्या लोकांनी खूप बारकाईने विचार करून प्रत्येक कन्स्ट्रक्शन केलं जातं. आपल्याकडे फक्त इमारत बनवली जाते, पण त्याच्या आसपासचा एरिया जो आहे किंवा बनवल्यानंतर रस्ते वगैरे बनवल्याच्या नंतर त्याच्या आसपास ते फुटू नये म्हणून काय करता येईल, झाडं लावता येतील की नाही, हा कोणी विचार एवढा करत नाही. फक्त करायचं म्हणून केलं जातं.
इथे करायची सुरुवात करायच्या अगोदरपासून पूर्णपणे प्री प्लॅन केलेली असते पूर्णपणे सगळी गोष्ट. आता इथे हे घराचं पटांगण आहे, तर इथे पण बघा किती व्यवस्थित पद्धतीने अशा टाईल्स वगैरे मांडल्या गेल्या.